मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला। धनंजय बोराडे व चंद्रकांत बोराडे यांच्यावर संशय। पत्रकार संघटनांचा कडक इशारा। उल्हासनगर येथील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर सुनियोजित पद्धतीने जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणात धनंजय बोराडे व चंद्रकांत बोराडे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे। सदर घटनेमुळे संपूर्ण पत्रकार क्षेत्रात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर हे आपल्या कार्यालयातून घराकडे जात असताना सकाळी सुमारे 11:05 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर मालवणकर यांना खाली पाडून त्यांच्यावर अत्यंत अमानुष व बेदम मारहाण करण्यात आली। तसेच त्यांच्या हातातील ब्रासलेट जबरदस्तीने काढून घेण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। मालवणकर यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर ज्या दुचाकीवरून आले होते त्या वाहनास कोणताही क्रमांक नसल्याने हा हल्ला पूर्वनियोजित व सुनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। हल्लेखोरांनी मारहाण करताना गंभीर स्वरूपाची जीवघेणी धमकीही दिली अशी माहिती त्यांनी दिली आहे। विशेष बाब म्हणजे यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी माननीय रवींद्र चव्हाण यांना उद्देशून एक लेख लिहिला होता। सदर लेखामध्ये बोराडे बंधूंच्या संदर्भात उल्लेख करण्यात आला होता। हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर काही कालावधीतच दिलीप मालवणकर यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याने या घटनेमागे सूत्रबद्ध कट असल्याचा संशय अधिक बळावला आहे। या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर व आसपासच्या परिसरातील तमाम पत्रकार बंधू भगिनी एकत्रित झाले असून त्यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले आहे। निवेदनामध्ये सदर प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। तसेच जर सदर प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर संपूर्ण पत्रकार बांधव आमरण उपोषणास बसण्यास सज्ज असतील असा गंभीर इशाराही निवेदनामध्ये देण्यात आला आहे। या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात पुढे कोणती ठोस कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हल्ल्याची घटना म्हणजे मी माझ्या सेंट्रल किचनच्या ऑफिसमधनं घराकडे येत असताना 11:05च्या दरम्यान 3 मारेकरी स्कूटरने आले। माझ्या स्कूटरला मागून धक्का दिला। त्या धक्क्यामुळे मी थांबलो असता त्या तिघापैकी 2 जण स्कूटरवरून उतरले आणि मला बेदम मारहाण केली। त्यामुळे मी स्कूटरसह खाली पडलो। खाली पडल्यानंतर त्यांनी देखील मारहाण केली आणि मारहाण करताना ते बोलवते जास्त शहाणा झालास का तू, आणि माझ्या हातामध्ये ब्रेसलेट होतं ते त्या ह्याच्या मारहाणीत घायल झालं। आणि संशयाची गोष्ट अशी आहे की ज्या स्कूटरवरनं हे तिघं आले होते त्या स्कूटरला नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे हा सुनियोजित कट आहे असं माझं म्हणणं आहे। कोणावर संशय? संशय म्हणजे आपल्याला माहिती आहे मी रोज समाज माध्यमावर लिहित असतो। त्याच पद्धतीने काल रात्री भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की हे बोराडे बंधूंचे जे काय कारनामे आहेत ते उजागर केले होते आणि अशा लोकांना भाजपने स्वीकृत नगरसेवकपद देऊ नये अशी मी त्यांच्याकडे अपील केलं होतं। तर त्याचाच राग धरून सुनियोजितपणे कट करून माझा हल्ला झाला आहे असं माझा दावा आहे। नाही, माझ्या लेखामध्ये मी धनंजय बोराडे आणि चंद्रकांत बोराडे यांचा उल्लेख केलेला आहे आणि मी त्यांनी जेव्हा गद्दारी केली तेव्हापासून त्यांच्या विरोधात लिहित आलो आहे। त्यांच्या मनात राग साठलेला होता, तर काल त्यांनी त्याला वाट करून दिली आणि इतर लोक माझ्या बचावासाठी आले नसते तर कदाचित धारदार शस्त्रांनी माझ्यावर हल्ला देखील झाला असता आणि तो प्राणघातक हल्ला झाला असता आणि त्या उद्देशानेच ते आले होते। त्यांनी हत्यार असतील तरी बाहेर काढले नाही, मला हातानेच मारहाण केली, तोंडावर, छातीवर, पोटावर वगैरे
मारहाण केली. या घटनेमागे काय हेतू असू शकतो त्यांचा? नाही, माझ्यावर दहशत निर्माण करायची, माझी लेखणी थांबवायची, पत्रकारितेवर दबाव आणायचा. आता काय आपली मागणी असणार आहे? नाही, पोलिसांना मी तक्रार दिली आहे, त्यांनी लिहून घेतली. पोलिसांचं देखील चांगलं सहकार्य मिळतं आहे आणि वरिष्ठ पातळीवरनं पण आदेश झालेले आहेत की या प्रकरणाचा तपास करून उचित कारवाई करा. आता या हल्ल्यानंतर तुमच्या लेखणीचा धार कमी का अजून वाढणार आहे? आज पण कधी झाली नाही आणि मरेपर्यंत धार कमी होणार नाही. कारण काय, आता मी माझं बोनस लाईफ जगतो आहे, त्यामुळे आता घाबरायचं कोणाला. मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे, त्यामुळे कोणाला घाबरायचा प्रश्न येत नाही आणि घाबरणार नाही हे देखील आहे. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.